कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? चला तर मग मी स्वाती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन होल व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, मी आज एक मिशो होल व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत जे काही आपल्या पूजेला जे काही वस्तू लागतात ते आहेत। आता सगळे सणांचे दिवस आहेत, गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, तर त्यात तुमच्या सगळ्याचं स्वागताला गणपती बाप्पांचे छान छान लावणाऱ्या गोष्टी आहेत आणि तुमच्याकडे असल्याच पाहिजे, कारण ह्या दरवर्षी तुम्ही यूज करू शकता। आणि ह्या ज्या वस्तू आहेत तुम्ही सीझन मध्ये जर मार्केटला घ्यायला गेले तर तुम्हाला खूप कॉस्टली मिळतील, पण आता जर तुम्ही त्या ऑर्डर केला मिशोवर तर खूप कमी रेंज मध्ये तुम्हाला मिळतील, अफोर्डेबल मिळतील आणि तुम्ही दरवर्षी त्या यूज करू शकता। इतक्या छान वस्तू आहेत। एक दोन वस्तू जे इलेक्ट्रिक समई वगैरे ते आहे ते पण मी ऍड करेल लिंक मध्ये, मी मागच्या व्हिडिओत दाखवलं होतं, पण आता ह्या व्हिडिओत नवीन व्ह्यूअर्ससाठी ऍड करेल असं मला वाटतं। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी देवघराचा व्हिडिओ टाकला होता, शॉर्ट व्हिडिओ, तो खूप जास्त व्हायरल झाला। इंस्टाग्राम, यूट्यूब सगळ्यांनी खूप प्रेम दिलं आणि आता श्रावण महिन्यात बरेच जण देवघर घ्यायचा विचार करतात, देवघर चेंज करतात। तर मग मी ते देवघर घेतलं कसं, फ्लिपकार्टवरून घेतलंय आणि त्याचं देव ठेवल्यानंतर ते कसं दिसतंय त्याची एक छोटी क्लिप मी तुम्हाला साईडला शो करेल, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवणार आहे। तर चला आता मेन मुद्द्याकडे वळूयात आपण। तर हे मी घेतलेले आहेत मिशोवरून, काही डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत, लँटर्न्स आहेत, तर बघा छान आहेत, तुम्हाला आवडतील। महत्त्वाचं म्हणजे अफोर्डेबल आहेत। तर चला पहिल्या आयटमकडे वळूयात जास्त बडबड न करता। तर मी ओपन करून आधी चेक करते आणि मग तुम्हाला दाखवत असते, म्हणजे कारण कसं डायरेक्ट ओपन केलेलं मग टाइम पण वेस्ट होतो त्याच्यामध्ये। तर हे असे लँटर्न मागवले होते मी दोन, जे आपण गणपती बाप्पाच्या साईडला ठेवू शकतो किंवा अशा हँग करू शकतो डेकोरेटिव्ह म्हणून, आणि अफोर्डेबल आहेत। महत्त्वाचं म्हणजे यांच्या सगळ्यांच्या प्राइस मी साईडला इथे शो करेल तुम्हाला। तर क्वालिटी छान आहे, कडक आहे, असं म्हणजे खूप लुचूपुचू नाही, खूप असं मस्त असे आहेत आणि मला तर खूप आवडले। फक्त माझी एक निराशा झाली ती म्हणजे अजून थोडीशी साईज मोठी हवी होती असं मला वाटतं, पण क्वालिटी वाईज गुड आहे। मेटल आहे, ब्रास नाही ओरिजिनल, आणि त्याला गोल्डन कलर दिलेला आणि याला मागे लॉक म्हणजे मेणबत्ती ठेवायला जागा आहे। तर आपला जसं बल्ब असतो, बल्बला कसं लॉक असतं अगदी त्या पद्धतीचं इथे लॉक आहे त्याला, म्हणजे असं फिरवलं का ते निघतं आणि इथे आपण असं मेणबत्ती लावून आणि लॉक केलं की ते लॉक होऊन जातं। तर असे दोन आहेत आणि अफोर्डेबल आणि छान आहेत, म्हणजे मस्त दिसतं ना। तर आणि त्याला आपण आता साईडला ठेवूयात। आता बघते मी दुसरा आयटम। तर हे दुसरं आहे वुडनचं, शेवटपर्यंत बघा बरं का, खूप छान वस्तू आहेत, तुम्हाला खरंच खूप आवडतील आणि महत्त्वाचं म्हणजे खूप अफोर्डेबल, म्हणजे सगळ्यांच्या खिशाला परवडतील अशा। तर हे आहे धूपदाणी, जी लाकडी सध्या खूप जास्त व्हायरल चालली आहे, पण हिच्यात एक खासियत अशी आहे का हिला धूप ठेवायला सुद्धा ड्रॉवर आहे। म्हणजे आपण जी मार्केटला घेतो ना तिला ड्रॉवर वगैरे नसतं, ती सेपरेट असते आणि मार्केटच्या त्या सिंगल धूपदाणीच्या रेटमध्ये ही ड्रॉवरवाली धूपदाणी तुम्हाला मिळते आणि खूप क्लासी दिसते, असं एकदम एस्थेटिक वाटते, छान आहे। असं इथं लॉक आहे आणि त्याला इथे धूप ठेवू शकतो आणि ती लावली का धूप मस्तपैकी पेटते आणि सुंदर दिसतं, म्हणजे लुकच खूप छान येतो आणि आजूबाजूला जे काही धूपचं राख वगैरे असते त्याची पण घाण होत नाही आणि इथे आपण धूप वगैरे ठेवू शकतो, तिथल्या तिथे पेटवून आपल्याला ठेवता येते। तर हे पण अगदी 100-120च्या आसपासच आहे, खूप छान आहे। प्राइस साईडला आहे, लिंक सगळ्या प्रोडक्ट्सच्या मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे। सो मला तर हे खूप जास्त आवडलं, छान आहे। त्याच्यानंतर आपण बघूया म्हणजे दिवे। आता भरपूर दिवे लागतात सणांना, म्हणजे गणपती बाप्पाच्या पुढे, आपल्या देवघरात किंवा मग आपल्याला दाराशी लावायला लागतो, तुळशीला लावायला लागतो, तर भरपूर दिवे लागत असतात। तर हे मी ओरिजिनल पितळाचेच, म्हणजेच आपले पितळाचेच दिवे आहेत, ओरिजिनल ब्रास आहे आणि हा कॉम्बोचा सेट आलेला आहे 2 दिव्यांचा। आणि कमळाचे दिवे आता सध्या खूप निघालेले आहेत, तर त्यापैकीच हे आहेत। डिझाईन पण खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकतात। दिवे मोठे पण आहेत छान आणि क्वालिटी पण मस्त आहेत, हेवी आहेत, कोणतंही लोखंड त्याच्यात मिक्स नाहीये, मला तरी तसंच वाटतंय। आणि त्याची जी स्टिक आहे ती पण दणगट आहे चांगली। तर हा पूर्ण 2चा सेट आलाय आणि याची पण प्राइस खूप कमी आहे आणि याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल। तर छान आहे, तुम्ही बघू शकतात आणि तुम्ही घेऊ शकता। नंतर आपण बघूया हे मोठं पार्सल, याला मी ओपनच नाही केलं अजून ऍक्च्युली, तर याला मी आता ओपन केलंय आणि ही उरली आहे आणि ही उरली इतक्या कमी प्राइस मध्ये एवढी मोठी भेटलेली आहे आणि मला खूप आवडली। म्हणजे ना असं छान दिवे लावायचे, मध्ये पाणी टाकायचं आणि फ्लावर्स ठेवायचे त्याच्यावर, तुम्ही बघू शकतात केवढी मोठी आहे ना। तर खूपच सुंदर आहे, म्हणजे क्वालिटी पण हेवी आहे, असं एकदम असं पत्रा एकदम पतला नाहीये त्याचा आणि छान आहे, हेवी। इथं तुम्ही पाणी भरून
आणि वरी फ्लावरती फ्लावर्स ठेवून किंवा इथे दिवे लावू शकता, खूप सुंदर दिसेल हे. आणि तुम्ही दारात किंवा गणपती बाप्पाच्या समोर वगैरे मस्त डेकोरेशनला ठेवू शकता. खूप सुंदर असा आयटम आहे आणि हा पण खूप कमी प्राइस मध्ये आहे. सो नक्की घेऊ शकतात. आणि सध्या याची तर असं ट्रेंड चालू आहे ना, उर्लीचा खूप जास्त ट्रेंड चालू आहे, त्याच्यामुळे हे आयटम सध्या खूप जास्त विकले जात आहेत, सेल होत आहेत. सो तुम्ही पण तुमच्या घरात घेऊ शकता आणि वर्षानुवर्ष वापरू शकता. आणि लास्ट आता आपण बघणार आहोत, याला मी साईडला ठेवते. म्हणजे ह्या ज्या वस्तू आहेत ना, ह्या अशा नेहमी वापरत येणाऱ्या वस्तू आहेत आणि खरंच ना आपल्या देवघराचं किंवा आपल्या पूजेचं जो आनंद आहे ना, तो द्विगुणित करणाऱ्या वस्तू आहेत. छान वाटतं अशा गोष्टी असल्या ना हाताशी, का त्या गोष्टी म्हणजे पूजा वगैरे करण्यात किंवा इतर गोष्टी करण्यात वेगळा आनंद वाटतो आणि दिसतं पण छान. आता शेवटचं पार्सल ओपन करूया. तर शेवटचं आहे ही फ्लावर बास्केट, जी आता सध्या महादेवाच्या मंदिरात जातात बायका बऱ्याच जणी, खूप सारं सामान नेत असतात ताटामध्ये ठेवून, फ्लावर्स असतात. तर त्याच्यासाठी ही बास्केट आहे ना एक नंबर आहे. म्हणजे तुम्ही घरात पण डेकोरेट करून ठेवू शकता. आणि ही बघा छान अशी बास्केट आहे, गोल्डन कलर केलेला आहे तिला, मेटलचीच आहे ही पण. आणि तुम्ही बघू शकता सुंदर अशी ना, मला तर खूप क्यूट वाटली. तुम्ही याच्यात फ्रुट्स पण भरून ठेवू शकता घरात, जर तुम्हाला ठेवायचं असेल ना तर त्याच्यासाठी पण मस्त आहे. तर सुंदर आहे. तर ही पण तुम्ही यूज करू शकता. म्हणजे गणपती बाप्पाचे जे काही फळं वगैरे आहेत तिथं पण तुम्ही डेकोरेट करून ठेवू शकता. किंवा तुम्हाला नेहमी जर तुम्ही मंदिरात जात असाल आणि तुम्हाला ही वस्तू घ्यायची असेल तर तुम्ही आरामशीर घेऊ शकता. अफोर्डेबल आहे, खूप जास्त महाग नाहीये, प्रत्येकाच्या खिशाला परवडणारेच हे सगळ्या वस्तू आहेत. सो ही होती आपली शेवटची वस्तू. आणि तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा. आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी सगळ्यांच्या लिंक्स दिलेल्या आहेत. मी नेहमीच तुमच्यासोबत वेगवेगळे प्रोडक्ट शेअर करत असते. मग त्याच्यात ज्वेलरी असेल, कपडे असतील किंवा किचनच्या वस्तू असतील, घरातल्या लागणाऱ्या वस्तू असतील, जे प्रोडक्ट्स ट्रेंडिंग आहेत, खूप जास्त चालत आहेत, अफोर्डेबल आहेत आणि क्वालिटी पण चांगली आहे, कमी प्राइसमध्ये, अशा वस्तू मी शोधून तुमच्यासाठी व्हिडिओमध्ये आणत असते. तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. थँक्यू. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत.